महाकारुणिक कथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो। आज आपण या ठिकाणी सर्व जमलेले माझे बंधू आणि भगिनी यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, लाख लाख धन्यवाद देतो। यासाठी लाख लाख धन्यवाद देतो की आम्ही बुधवारला मीटिंग घेतली। गोरघाटे सरांनी कमीत कमी 500 लोकांना सांगितलं ग्रुपवरून की मीटिंग आहे, परंतु त्या मीटिंग मध्ये बोटावर मोजण्याला फक्त 5 ते 7 लोक आले होते। मी म्हटलं सर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं की आदर्श शिक्षणाला आला तर आम्ही इथे कव्वाला तिथे मोठा गाण्याचा कार्यक्रम आहे। म्हटलं डीएड कॉलेज आहे ना, चेतना डीएड कॉलेज बसायला जागा नसती सर। म्हटलं आपण चुकलो ना, म्हटलं मीटिंग घेतली का? कारण लोकांना नाच गाणे कुठे आहे, हिरो कुठे येऊन राहिला, कोणता गायक कुठे येऊन राहिला। आजही समजा या ठिकाणी आपण जो मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा आपला अस्मितेची लढाई आहे, परंतु लोकांना ते वाटत नाही अस्मितेची लढाई। गाणे कुठे आहे आणि नाचायला कुठे भेटते, स्टेज समोर नाचायला कुठे भेटते तेवढंच पाहता। माझ्या माता आणि भगिनींनो तुम्ही आल्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे। कारण जो मांगने से नहीं मिलता वो छीन के लेना पड़ता आणि नेहमीच आपल्याला लढाई करावं लागतं। तुम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसांनी 10 महिने पेट्रोल पंपसाठी लढाई केली होती आणि याच्यामध्ये तुम्ही सर्व साक्षीदार आहात। आज ना शेवटी सरकारला झुकावंच लागतं ना, कारण त्यांना माहिती आहे की बौद्ध अनुयायी जेवढे चांगले आहे तेवढे वाईटही तेवढेच आहे ना। त्यांच्या देशातून हिसकावून काढतो तसंच आपण आपलं महाबोधिविहार हे हिसकावून काढायचं आहे। म्हणून माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की परंतु जेव्हा आपण आपल्या अस्मितेच्या लढाईसाठी उतरतो तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उतरतो। कारण 14 एप्रिलला जो कधी घराच्या बाहेर निघत नाही तोही टोपी घालतो आणि नाचायला निघतो। बाबासाहेबांनी काही दिवे फेटे नव्हते बांधले, माता रमाई फेटा नव्हता बांधला, परंतु आजकाल पुरुषांमध्ये एक प्रकारची एक मोठी आहे असं ते त्यांच्याकडे आहे। परंतु आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते आपल्याला हिसकावूनच मागावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला येणाऱ्या पुन्हा मोर्चामध्ये तुम्ही जास्त संख्येने उपस्थित व्हा हीच मी आताची विनंती करते। आणि तुम्ही या ठिकाणी सर्व जमला, सर्वांना धन्यवाद देते आणि इथेच थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी अगदी